महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांना अपात्र करून त्यांच्यावर अद्यापही कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाहीये। असं असताना मार्कड आणि पागोरे हे दोघंही शासन सेवेत असून बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचाच वापर केल्याचा पुरावा पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। आता पुढारी न्यूजच्या या बातमीची अखेर MPSC कडून दखल घेण्यात आली आणि त्यामुळे बाळू मार्कड आणि रुपेश पागोरेंवर कारवाई करण्यात येणार आहे। बघूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। MPSCच्या वैद्यकीय चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या बाळू मार्कडचा आणखी एक कारनामा पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। बाळू मार्कडनं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत ग्रामसेवक पदावर नियुक्ती मिळवल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाच्या बाळू मार्कडनं दुसऱ्यांदा फसवलं। सोलापूरचा असलेल्या बाळू मार्कडनं नाशिकचा पत्ता दाखवत बोगस आधार कार्ड मिळवलं। बोगस आधार कार्डच्या आधारे बाळू मार्कडनं दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयानं एका रात्रीतून 47% दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र दिलं। फेर पडताळणीपूर्वी बाळू मार्कडनं जुन्या तारखेची नोटरीही केल्याचा कारनामा उघड। आरोग्य पडताळणीत केवळ 1% दिव्यांगत्व असल्याचं सिद्ध। बाळू मार्कडला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या काळ्या यादीत बाळू मार्कडचा समावेश नव्हता। सध्या बाळू मार्कड सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक पदावर कार्यरत। ग्रामसेवक पद मिळवताना त्यानं बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतल्याचा पुरावा पुढारी न्यूजच्या हाती। हे इतिवृत्त माझ्या हातामध्ये आहे, ज्यामध्ये बाळू मार्कड याचं जे दिव्यांगत्व आहे ते 1% आहे अशा स्वरूपाचं इतिवृत्त नाशिकच्या उपसंचालक कार्यालयाकडनं 29 जुलै 2024 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आलेलं होतं। 2 मार्च 1995 आहे त्याचं शिक्षण यामध्ये नमूद केलेलं आहे आणि दिव्यांग कर्णबधीर अशा स्वरूपाचा दाखला त्या ठिकाणी देऊन बाळू मार्कड हा त्याचा लाभ देखील घेतोय। अवघे 1% आणि तेही तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याला दिव्यांग आहे अशा स्वरूपाचा दाखला दिला होता। त्यामुळे बाळू मार्कडनं शासनाची इथे देखील फसवणूक केलेली आहे। बाळू मार्कड बरोबरच रुपेश पागोरे यालाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं भरती प्रक्रियेतून बाद केलं होतं। बुलढाणा जिल्ह्यातून रुपेश पागोरे यांनी 48% दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र मिळवलंय। रुपेश पागोरेंची 2017 ला मागास प्रवर्गासह खेळाडू आरक्षणातून मुंबई पोलीस भरतीत निवड। 2018 ला OBC प्रवर्गासह अल्पदृष्टी दोष असल्याचं दाखवून दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेत कर सहाय्यकपदी निवड। 2019 ला खुल्या प्रवर्गासह खेळाडू आरक्षणातून बुलढाणा जिल्ह्यात तलाठीपदी निवड। 2021 ला झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पदभरतीत दृष्टीदोष दाखवून परीक्षा देण्याचा प्रयत्न केला। 2022 ला एकापेक्षा अधिक दिव्यांगत्व दाखवून उपजिल्हाधिकारी पदावर तात्पुरत्या निवड यादीत स्थान। दिव्यांग फेर पडताळणी अहवालावरून रुपेश पागोरे गोत्यात। सध्या रुपेश पागोरे मुंबईत कर सहाय्यकपदी कार्यरत। रुपेश पागोरे याच्या दिव्यांगत्वावर शंका निर्माण झाली आणि त्याबाबतचे पुरावे देखील पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहे। हे रुपेश दिलीप पागोरे याचं असलेलं हे दिव्यांग प्रमाणपत्र, ज्यामध्ये तो एकापेक्षा अधिक अशा दिव्यांगत्व त्याला आहे आणि ते 48% इतकं आहे अशा स्वरूपाचा हा दाखला आहे। त्यानं एकापेक्षा अधिक अशा स्वरूपाचा दिव्यांगत्वाचा या ठिकाणी कॅटेगरी मधून लाभ घेतलेला आहे आणि तो आता शासनाची फसवणूक करून अगदी कर सहाय्यक म्हणून नोकरी देखील करतोय। अपात्र करून 9 महिने उलटले। काळी यादीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केली, त्यातही बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांच्या नावाचा समावेश केला नाही। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्कडसह पागोरेवर मेहरबान आहे का असा सवालही उपस्थित होऊ लागलाय। हा ग्रामसेवक आहे तसा पाहिलं तर, आणि त्या आयुक्तानं पूर्ण खातं आहेच दिव्यांग आणि ते अधिक दिव्यांग करून ठेवलं। वास्तविक हे दिव्यांग विभागाच्या आयुक्ताचं हे काम आहे अशा गोष्टी बाहेर काढणं, त्या डिपार्टमेंटला ते सांगणं आणि त्याची डबल तपासणी करून घेणं का ते दिव्यांगत्व आहे किंवा नाही, बोगस असेल तर फौजदारीसह कारवाई करणं। बाळू मार्कड आणि राजेश पागोरे यांनी तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर ही 2 पदं बळकावलेली होती। या संदर्भात MPSCने अजून कुठलीही त्यांच्यावरती कारवाई केली नाही। त्याचं कारण असं म्हणणं आहे आयोगाचं
ऑफ द रेकॉर्ड की बाबा त्यांनी ऑप्ट आऊट केले, पण ऑप्ट आऊट जरी केलं असलं तर त्यांनी MPSCची फसवणूक केली नंबर 1. त्याच्यामुळे त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करणं, त्यांच्यावर कारवाई करणं हा महत्त्वाचा टप्पा MPSCने कारवाई करणं अपेक्षित होते, केलेलं नाही. नंबर 2, ज्या सिव्हिल सर्जननी यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांच्यावर देखील अजून कारवाई झालेली नाही. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेऊन नोकरी मिळवणारे पागोरे आणि मारकड हे हिमनगाचे एक टोक आहे. त्यामुळं पागोरे आणि मारकड यांच्यासह त्यांना बोगस सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करत शासनातील बोगस दिव्यांगांचा शोध घेऊन खऱ्या दिव्यांगांना न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.